काही प्राप्त झालेल्या असतील आम्ही संपूर्ण रेकॉर्ड चेक करत आहोत आणि कारवाई करत आहोत। अखेर पालघरच्या एसपी शारदा राऊत बोलल्या, वसईच्या भोंदूबाबावर दिलं कारवाईचं आश्वासन, आयबीएन लोकमतचा दणका। ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भोंदूबाबा प्रकरणी दिले कारवाईचे आदेश, तर राज्यातल्या इतर मंत्र्यांनीही घेतली दखल। वसईच्या भोंदूबाबावर कारवाई करण्यासंबंधी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार, आयबीएन लोकमतने लावून भरली आहे बातमी। ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवणाऱ्या बारवी आणि आंध्र धरणात जेमतेम पुरेल एवढाच पाणीसाठा, संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील पाणी पुरवठा शनिवारी आणि रविवारी बंद ठेवणार। नागपुरातील युग चांडक अपहरण आणि खून प्रकरणी दोन्ही आरोपी दोषी सिद्ध, 3 फेब्रुवारीला होणार शिक्षेवर सुनावणी। औरंगाबादच्या ब्रेन डेड रुग्णाचे हृदय, लिव्हर आणि 2 किडण्यांचं होणार प्रत्यारोपण, हृदय मुंबई, लिव्हर पुण्याला तर किडन्या औरंगाबादमधील रुग्णाला देणार। शिर्डीतील वृद्धाला कचरा गाडीतून नेल्याप्रकरणी 6 कंत्राटी कामगारांवर निलंबनाची कारवाई, वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे आजारी वृद्धाचा झाला होता मृत्यू। रोहित वेमुला प्रकरणाला हवा देण्यासाठी राहुल गांधी पुन्हा हैदराबादेत, विद्यार्थ्यांच्या उपोषण आंदोलनाला घेतला सहभाग। आणि उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये होतोय जोरदार बर्फवृष्टी, पर्यटक घेत आहेत बर्फाचा आनंद।